गंगा पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठा राष्ट्रीय सण। भारतात प्रत्येक कार्यालयावर आणि शाळेवर तिरंग्याचं झेंडावंदन होतंय। त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते। पण एक हटके गाव होतं, ती ग्रामपंचायत होती, ते म्हणजे अंजनगाव तालुक्यातली अमरावती जिल्ह्यातली हंतोळा ग्रामपंचायत। आणि त्या हटके ग्रामपंचायतच्या महिला सरपंच होत्या पूजा रवींद्र गोळे। अशा सक्षम सरपंच महिला मागे त्यांचं घर आणि त्यांचा पती भक्कममध्ये उभा असावा लागतो। आणि त्यांचे पती माननीय रविभाऊ गोळे हे भक्कमपणे त्यांच्या पत्नीच्या मागे उभे आहेत। ते सध्याचे अंजनगाव तालुक्याचे BJPचे तालुका प्रमुख आहेत। त्यांचं सोशल मीडियावर शंकरपट असो, सामाजिक कार्यक्रम असो, दुःखासुखात गरिबाच्या सहभागी असो, असे विविध कार्यक्रम ते घेत असतात। म्हणूनच आज ते सुद्धा BJPचे तालुकाध्यक्ष आहेत आणि गावातून महिला त्यांची सरपंच झालेली आहे। त्यामुळे गावच्या सरपंचासह पूजाताई रवींद्र गोळे हे सक्षमपणे ग्रामपंचायत चालू शकतात। आणि त्याचाच एक उदाहरण म्हणजे त्यांनी गावातील सर्व महिलांना एकत्रित करून 26 जानेवारी दिवशी हळदी कुंकाचा मोठा कार्यक्रम घेतला। पण यावर्षी त्यांनी सर्व महिलांना डस्टबिन दिल्या, म्हणजे घनकचरा जो आहे तो एकत्र जागी यावा आणि गावात रोगराई न फैलावा यासाठी। चला तर पाहूया सौ पूजाताई रवींद्र गोळे यांनी घेतलेल्या कार्यक्रमाचे हंतोळा ग्रामपंचायतमधील छायाचित्रे। काय आजी भाई काय नाव घेतलं काय मला डबल एकदा घे बरं बापा तू। हा होय गुणाशी हो ना, मस्त नाव घेतलं, पण भुलली तू जरा नाही नवऱ्याचं नाव भुलावं नाही। हो मस्त घेतलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं प्रजासत्ताक दिन त्याच्यात मसुदा लिहिला होता म्हणून झालं। आता एकदा नाव घे बापा तू चांगलं। गौतम बुद्धाच्या मूर्तीला 360 पायऱ्या मला येऊनच नाही राहिलं। भुलली नवऱ्याचं नाव तर घे। यादवच्या खिशात हिशोबाच्या डायऱ्या, हिशोबाची डायरी। लग्न असो, कौटुंबिक कार्यक्रम असला का त्याच्यात या महिलांचं नवऱ्याचं पगड्यात नाव घ्यायची मजा येते। कोण घ्या कसं मस्त चवीने नाव घेतले होते ना। हे आता आजी बोलून घ्या बाबा, कशी हसू आजी हसू नको बाबा पहिल्यांदाच। अरे नवऱ्याला तर नावाची ना साजी बाई काही ना काही। पंडित चौर पगार, पंडितराव चौर पगार पगड्यात घे ना बाबा। 20 पानं 30 पानं 40 पानं कतरले, पंडितराव बसले वंदनीले तर बुद्धदेव उतरले। म्हातारपणात म्हटलं नवऱ्याची घोडीचे नाव घ्यायची नाही। असे कोणते कोणते कार्यक्रम असतात मग त्या कार्यक्रमात? काका व्यवस्थित आहे ना? व्यवस्थित आहेत काका। लेकर आहेस का काका सोबत आहे? काका सोबत। समजा लेकरन जर म्हटलं माझ्या तू काकाला सोडशील काय? कशी सोडी? सांगू खनखन कुदी मनमन माती, आमचे पती पुण्याला जातील, पुण्याचे पाना 100 आणतील, 100 पानावर बायला कापूर, आमचे पती गेले वरचे निघून। हे म्हटलं आमची भाची आहे, हिने 25 वर्षाच्या अगोदर पाहिलं, तिने मला ओळखलं पण त्यांनी आता नाही ओळखलं। तुळशीच्या मध्यभागी विष्णूचे स्थान, प्रदीपांच्या जीवनात माझे महत्वाचे स्थान। कळंबाच्या झाडाखाली राधा कृष्णाचा खेळ, भगवानचं नाव घेतो संध्याकाळचा वेळ। बाया नाव असं बरोबर जोडतात, संध्याकाळच्या वेळेवर बरोबर काकून नाव घेतलं बाबा। निसर्गाच्या नंदनवनात सुवर्णाची केळी विनोद पडत नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी। सरपंच मध्ये बसतात जाणून नाव घ्यायला होते बाबा। हे पण घे पाय
ते कुंकुले ते ओटी घेते दस्तीत अरविंद्राचं नाव सांगते हंतोळ्याच्या वस्तीत. सासू आहे प्रेमळ, जाऊ आहे हौशी. रमेश पाटलाचं नाव घेतो हळदी कुंकाच्या दिवशी. हळदी कुंकाचा अनुभव असल्यामुळे व्यवस्थित हळदी कुंकू लावणं, त्यानंतर समोर तिळगुळ देणं. काय आजीबाई थकली काय बापा? थकली तर नाही. कामा आली की मला गेलती का? असतो बापा. माया काका आहे वर गेले मी खाली आव. गाणं म्हणणारे मान मान मिनता पाहत का बाई व तुले? लय वळाला माझ्या दुबळ्या पोरात, लय वळाला माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळं तुझ्या ना माझ्या घरात. मुळीच नव्हते रे काना 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 काना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले म्हणा. व्यवस्था दिसते बाबा गाव ते. सरपंच सरपंच बाई अशी ना, बाई असली का बेच्या जोर नवऱ्याला अटपत नाही, आहे की नाही? मग हे त्या गावचे सरपंच नवऱ्याला अटपत नाही काय? चालेल का मग? माझी आई रे बाई. तुझे नाव काय? रस्ता आठवले. पाजी आहे म्हणूनच काही ते पोनगेवर किती सजवलं तिनं. हो पाजी नसते नवऱ्याच्या पुढे गेली असते काय? आता किती मस्त भरीक नाही येत तुम्हाला. किती वर्षापर्यंत चालू हा कार्यक्रम? 3 वर्षे. मग ते वानगीन वाटतात का तसेच घरीच नेतात? भांडे वाटतात. हो काय काय वाटलं? हा भांडे देतात ना. तू भांड्यासाठी आली काय? नाही आताचा उद्देश भांड्यासाठी आली का भांड्यासाठी आली? भांडे भांडे. म्हणजे भांड जर दिलं नाही तर मग भांड्याचं हो भांड्याचं. मग काय देत असेल ना? देतात ना. लय अवस्थाच झाली बा. सारे अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध आहे तुझ्या गावची सरपंची. पूजा नाव आहे, पूजा सारखीच आहे. हो हो पूजाच आहे. नवऱ्याला सांगून भांडते. तुमच्या गावात नाही भांडत ना? गरीब आहे ती बाई. कार्यक्रम तर चांगले चांगले घेते. हो हो. मायगाव माऊली आहे बापा. मुद्दा म्हणून आलो मी. तर तुझं नाव काय? मग याच्यासाठी येता काय? बा बा बा. आता आजीबाई काय नाव बाई तू? याच गावची आहे का? कोणत्या गावची लकबा आहे? अकोल्याची. तुला काय नितातून दिलं का मग त्या बापाने या गावात? हो हो. तुम्ही कार्यक्रम ठेवून आले? 2 वर्ष झाले. 3 वर्ष. हा 3रं वर्ष आहे. मग तुम्ही 3 वर्षापासून या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे. मग आता 2 वर्ष राहिले. 2 वर्षानंतर बंद. चालूच राहिलं. तुम्हीच ग्रामपंचायत मध्ये नसल्या तर कसं काय चालू आहे? दुसरी हे होते ना, निवडणूक होते ना. निवडणूक झाली तर त्याला जर बंद करायचा कार्यक्रम तर मग काय करता? बंद नाही राहत ना, होत चालूच राहत. त्याला जर बंदच कर, तुम्ही चांगला कार्यक्रम चालू केलेला बंद करायचा असला तर बंद नाही होत ना, चालूच राहणार आहे. चिलगिल पुरण काकू एवढं काय नाव येतोय बाई? नाव काय म्हटलं? ज्योती मोहनराव काकड. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे काय? तिळगुळ म्हटलं लस कंजूसी झाली ना हे पाय बरं. हा ठेवले संख्या पूर्ण संपलं का आणलं हाताखाली आहे तर चालणार आहे. नाही एवढं नाहीये, भरपूर आहे. बरं हे वाटणारी कंजूस आहे का? नाही कंजूस नाहीये. नाही कंजूस नाहीये, भरपूर आहे. कंजूस सांगू बरं इमानदारीने सांगा बाई कंजूस आहे का नाही आहे? बाई तुम्हाला शाश्वती घेऊ आता. बाई म्हटलं भरभरून तुम्हाला चमचा देईल असं वाटते. पायला देतच नाही. सरपंच आहे नाही हे? बापा रवी भाऊ गोळे तुमच्या गावाचे आहेत का? हो नाही तर काय. हो काय ते सरपंच आहेत वाटते? अरे सरपंचींचा नवरा सरपंच कोण नाही सरपंच? तेच म्हणून झालं. मग आता हे तिळगुळ किती वर्ष चालू होतं आपल्याला? मी आहे 5 वर्ष. माझ्या कालावधीत तर मी करणार आहे. हळदी कुंकाचा उद्देश हा आहे की गावातील सर्व महिला या निमित्ताने एकत्र येतात आणि मी प्रत्येक बाईला ओळखू शकते. प्रत्येक बाईशी माझा संवाद साधला जातो. प्रत्येकीच्या अडीअडचणी मी जाणून घेऊ शकते आणि आम्ही जे वाण वाटतो त्यापासून पण आम्ही एक उद्देश घेऊनच आमचं वाण वाटलं जाते. आम्ही मागच्या वर्षी झाडं लावायला कुंड्या वाटप केल्या होत्या आणि त्यातून आमचा उद्देश. नवरा मुले सांगते असं हळदी कुंकू झालं तसं हळदी कुंकू झालं त्याच्याबद्दल की वाद नाही. मागच्या वर्षी डब्बे वाटले होते म्हणे आणि या वर्षी तर म्हणे मामा अशा कुंड्या आणल्या म्हणे जबरदस्त. बाईला येत ना बा एवढा मोठा कुंड्या पुरती?
बायांच्या आमच्या संख्येच्या हिशोबानं आम्ही आता 3रं वर्ष आहे हे. त्या हिशोबानंच आम्ही आणलेलं आहे वाणं. पुरेल एवढं. तू आता तुम्ही तुमचं असं म्हणणं की बा ह्या होत्या हंतोळा गावच्या सरपंचा सौ पूजा रवीजी गोळे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता जुळून राहा गन्ना काफन्ना यूट्यूब चॅनल, माऊली धंडे, तालुका दर्यापूर. प्रस्तुत करता गणेश पडेल सागरे. धन्यवाद. या निमित्तानं सगळ्या बाया एकत्र येतात आणि सगळ्यांना मी भेटू शकते. सगळ्यांचे प्रश्न, सगळ्यांना काही समस्या असल्या तर त्या मला सांगू शकतात. हा याचा उद्देश आहे. समजा तुमची ग्रामपंचायत आता पुढच्या वर्षी काय होते ग्रामपंचायत सांगताच नाही येत नसते. समजा पुढच्या वर्षी ग्रामपंचायत जर नसली तर हा कार्यक्रम अविरत तुम्ही चालू ठेवसाल का? ग्रामपंचायत नसली तर काय, मी पदावर आहे तोपर्यंत मी तर करेलच. म्हणजे पदावर आहात म्हणून तुम्ही हे कार्यक्रम ठेवता. म्हणजे माझ्या हातात आहे, मी सरपंच आहे, माझ्या हातात आहे हे कार्यक्रम करणं. म्हणून सरपंच नसताना तुम्हाला हा कार्यक्रम ठेवता. गेल्या 25 वर्षापासून मी म्हटलं हाच हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवून आलो. मी गावचा सरपंच काहीच नाही, पण मी काय झुंडाचे झाले बापा.